नारळ फुटला आणि डोळ्यात आलं पाणी. कुणी देवासारखं संकटात धावून आलं की नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात, हृदयात गलबलून जातं आणि ओठावरचे शब्द मुके होतात. मनातलं सगळं काही बोलून जातात त्या चेहऱ्यावरच्या रेषा. असाच एक भावनिक प्रसंग मोहोळ तालुक्यात घडलाय. कुठल्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करावी हेच या लोकांना कळत नव्हतं. मदत ही मदत असते, ती पैशात मोजता येत नसते. देणाऱ्याचे हात किती समर्थ आहेत हेच त्याच्या दातृत्वातून दिसून येत असतं. तहानेनं घशाला कोरड पडल्यावर त्याच्या समोर नोटांची पुडकी टाकून काही उपयोग नसतो. मायेनं कुणी तांब्याभर पाणी दिलं तर देणाऱ्यात त्याला देव दिसतो. मोहोळ तालुक्यातील जनतेनं असाच एक देव पाहिला, अनुभवला. राजू खरे नावासारखा खरं वागणारा आणि खरं बोलणारा हा उद्योगपती भावी आमदार म्हणून आता लोकांनीच त्याच्यावर शिक्का मारलाय. का मारणार नाही? कुणाची काही अडचण कानावर आली की धावून जाणारा, मदतीचा हात पुढं करणारा हा माणूस कसला? देव माणूस. यंदा कडक उन्हाळा होता. मोहोळ तालुक्यातील अनेक गावं तहानली होती. घशाची कोरड घेऊन लोक आशेनं सरकारकडे पाहत होते, प्रशासनाकडे पाहत होते. कुणीही पुढं आलं नाही. लोकांच्या अशा संकटात राजू खरे नावाचा सच्चा माणूस पुढे आला आणि त्याने आपल्या खिशाला झळ लावत 1-2 नाही तर तब्बल 14 टँकर दिले. हे टँकर पाणी घेऊन लोकांच्या दारात जाऊ लागले. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता तर दुसरीकडे कृतज्ञतेचे पाणी लोकांच्या डोळ्यातून वाहू लागलं होतं. उन्हाळा संपेपर्यंत हे टँकर लोकांची तहान भागवत राहिले. आता पाऊस आला, मनमोकळेपणानं बरसला, विहिरीला पाणी आलं, आटलेल्या बोर सुरू झाल्या, लोकांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं. आता टँकरच्या पाण्याची कुणालाच गरज नाही. त्यामुळे राजू खरे यांनी हे टँकर परत बोलावून घेतले. लोक म्हणू लागले, खरा पाणीदार माणूस कसा असावा तर तो राजू खरे सारखा. मोहोळच्या चंद्रमौळी गणेश मंदिरात या उपक्रमाची सांगता झाली. जनतेची तहान भागवणाऱ्या टँकर चालकांचा सन्मान राजू खरे यांचे बंधू विजू खरे आणि परिवाराच्या वतीने सर्व वाहन चालक यांना मानाचा श्रीफळ, माईची शाल पांघरून सत्कार करण्यात आला. लोक फक्त पाहत होते. त्यांना खूप काही बोलायचं होतं, पण शब्द मुके झाले होते. गणपतीला नारळ फोडण्यात आला आणि नारळाच्या पाण्यासोबत लोकांच्या डोळ्यातही पाणी आलं. डोळ्यातला एक एक थेंब राजू खरे यांची कृतज्ञता व्यक्त करीत राहिला. कुणी नजरेतून सगळं काही बोलून जात होतं तर कुणी म्हणत होतं, राजू खरे नव्हे, आमच्यासाठी तर हा आधुनिक भगीरथ आहे. यावेळी मोहोळ शहरातून सर्व पाण्याचे टँकर पाहून अनेक जण चकित झाले, तर कोणी न बोलता राजू खरे यांना मनातल्या मनात धन्यवाद देत राहिले. तर काही जणांनी आपले मत व्यक्त करीत राजू खरे यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी मोहोळ नगर परिषदेचे परमनंट नगरसेवक सिकंदर भोंगे, चंद्रकांत गोडसे, अण्णा गवळी, महादेव गोडसे, सुमित पवार, गणेश क्षीरसागर, विठ्ठू देशमुख, अमृत सातपुते, सरफराज सय्यद, दादाराव क्षीरसागर, संतोष नरोटे, नजीक पिंपरी गावचे सरपंच अरुण कदम, सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड, हरळवाडी गावचे सरपंच लिंगराज होनमाने, राम हिंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे, बेगमपूर गावचे सरपंच प्रकाश सपाटे, नेपत गावचे माजी सरपंच पांडुरंग परकाळे, बीबी दारफळ गावचे उपसरपंच नारायण सर्वगोड, ग्रामपंचायत सदस्य विजय साठे, समाधान चौरे, शैलेश चौरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष जाधव, उत्तर सोलापूर शिवसेना तालुका प्रमुख उमाकांत करंडे, उत्तर सोलापूर युवा शिवसेना तालुका प्रमुख आकाश गजघाटे, शिवसेना उपप्रमुख बजरंग देवकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व खवणी गावचे तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम भोसले, नानसगावचे शिवसेना उपप्रमुख नंदकुमार गवळी, दादा गोरे, RPI जिल्हा युवक अध्यक्ष तातेसाहेब काळे, किशोर बनसोडे, जावेदजी बोंगे, संतोष बनसोडे, गणेश जाधव, नागनाथ बंडगर, प्रकाश चव्हाण, संदीप घाडगे, दिनेश गुरव, भीम टायगरचे तालुकाध्यक्ष लखन घाटे, विक्रम तीर्थे, उत्कर्ष मस्के, गणेश क्षीरसागर, बिट्टू देशमुख, अमृत सातपुते, दादाराव क्षीरसागर, संतोष नरोट, सुनील पाटील, दादा गोरे, पांडुरंग तात्या डोंगरे आदी कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते. आज मोहोळ तालुक्याला जो भीषण पाणी प्रश्नाचा उद्भवला होता, तो पाणी प्रश्न ज्येष्ठ उद्योजक, आपले कर्तव्यदक्ष असे म्हणून समजले जाणारे समाजसेवक राजाभाऊ खरे यांनी मोहोळ तालुक्याची ही भीषण परिस्थिती ओळखून प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या खेडोपाड्यातल्या वस्तीवर सुद्धा टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा केलेला आहे. तर अशा बिकट परिस्थितीत राजाभाऊसारखा एक होतकरू माणूस, असा की समाजाला एक दिशा देणारा माणूस आज आपल्या मोहोळ तालुक्याला लाभलेला आहे. अशा माणसाचं कर्तृत्व म्हणून आम्ही एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आज त्यांचा सत्कार, त्यांच्या प्रत्येक टँकरच्या जो गाडी चालक आहे आज राजभाऊ खरे यांना तिथे योगदान मिळलं की नागनाथ महाराजांनी असं एक त्यांना आशीर्वाद दिला की तुमच्या कृपेनं च्या मोहोळ नगरीला, मोहोळ तालुक्यामध्ये
दान करणारा असेल तर तो फक्त राजेभाऊ खरे असतील. त्याच्या पुढे जाऊन सांगतो मला की असा माणूस आपल्या मोहोळ तालुक्याला मिळाला आणि त्यांचं काय जे लाभ आहे ते राजेभाऊच्या माध्यमातून लोकांच्या मतदारापर्यंत जाणार आहे आणि मतदार त्यांच्या पाठीमागे जाऊन लोकांनी त्यांना योगदान द्यावं. आणि राजेभाऊचं म्हणणं आहे जिथं कमीचं आम्ही आणि त्या ठिकाणी जाऊन माझे ड्रायव्हर बांधवांनी बरंच श्रम घेतलं की त्यांनी घरी न वेळ देता देखील सुद्धा प्रत्येक गल्लोगल्ली जाऊन लोकांना पाणी देऊन लोकांची विचारपूस करून लाईट असू नसू रात्री बेरात्री जाऊन त्यांनी योगदान लोकांना दिलं आणि त्या पाणी प्रश्नावर राजेभाऊने आज चांगल्या पद्धतीनं जनतेचं काम केलं. एवढीच मी बोलून माझी संपतो. सोलापूर मोहोळ तालुक्याचे जे आमदारांनी पाणी दिलं सगळ्या गावाला त्याबद्दल त्यांचा आभार आहे. सर्वजण जय महाराष्ट्र. मी युवासेना तालुका प्रमुख उत्तर सोलापूर. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था जेणेकरून अशी अवस्था होती की माणसांचे पूर्ण असे हाल होत होते की जनावरांपेक्षा माणसांची बिकट अवस्था अशी झाली होती. वनातानाचं बायका लेकरं सोडून सगळ्यांना वनातानात फिरायचं, हिरीत आणायचं, पाणी आणायचं अशी अवस्था असल्यानंतर ती खरे साहेबांनी बोर पाडायची मोहीम चालू केली की ज्या मागल त्याला बोरिंगनं पाणी दिले. पण उत्तरमध्ये असे भूमीमध्ये सुद्धा पाण्याची पातळी एकदम खालवलेली होती. त्यानंतर एक 4-5 बोर आपले फेल गेल्यानंतर तालुक्यातून सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे आहे ते साहेबांना असे बोलले की आपण टँकर चालू करूया, हे करूया. त्यानंतर साहेबांनी आपल्याला तालुक्यासाठी टँकर चालू करून पूर्ण उत्तर सोलापूर तालुक्याचे ताण भागवलेले आहेत. तर उत्तर सोलापूर देखील उत्तर सोलापूर तसंच मोहोळ शहर असू द्या तसंच पंढरपूरमधली काही गावं ही पूर्ण साहेबांच्या मागं पुरेपूरपणे पाठिंब्याने उभा राहणार आहेत आणि असं त्यांची ग्वाही आहे. कारण तालुक्याची अवस्था अत्यंत बिकट होती. अशा बिकट अवस्थेमध्ये एकच तारणहार्ता ठरलेला आहे तो म्हणजे राजूभाऊ खरे.